एक्झामिनेशन आहे असिस्टंट किंवा असोसिएट प्रोफेसर मेकॅनिक्स अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसरचा सिलॅबस हा डिक्लेअर झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक्झामिनेशन पॅटर्न्स दिलेला आहे. आज आपण स्पेसिफिकली अप्लाइड मेकॅनिक्स असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या ग्रुप या पदाबद्दल माहिती बघणार आहोत. ओव्हरव्ह्यू ऑफ द एक्झामिनेशनचा जर विचार केला तर ह्या एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असेल. एक्झाम पॅटर्न जो असणार आहे त्यामध्ये 100 MCQs असतील. प्रत्येक MCQ हा 2 मार्काला असणार. आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये हे 100 MCQ सॉल्व करायचे आहेत आणि MCQ सॉल्व करताना याला नेगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. तर ती नेगेटिव्ह मार्किंग ही 0.25% म्हणजे 2 मार्कासाठी आपले एका प्रश्नाचं जर आपण चुकले तर आपले 0.5 मार्क्स वजा केले जातील आणि बरोबर असाल तर 2 मार्क मिळतील. सब्जेक्ट वाईज जर विचार केला तर हा सब्जेक्ट जो डिवाईड केलेला आहे तो विविध घटकांमध्ये केलेला आहे आणि त्याचं एक टेंटेटिव्ह डिस्ट्रीब्युशन कसं असू शकतं त्याबाबत आपण माहिती घेऊ. मेकॅनिक्स ऑफ मटेरियलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 क्वेश्चन्स असू शकतात. स्ट्रक्चरल ॲनालिसिसचा जर विचार केला त्याच्यामध्ये 20 ते 25 क्वेश्चन्स असू शकतात. डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चर्स असेल तर 15 ते 20 क्वेश्चन्स असू शकतात. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर केला तर 15 ते 20 क्वेश्चन्स असू शकतात आणि डिझाईन ऑफ प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर जर विचार केला तर 10 ते 15 क्वेश्चन्स असू शकतात. साधारणपणे अशा प्रकारे क्वेश्चन्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. MPSC जे एक्झामिनेशन कंडक्ट करते तेव्हा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की एवढेच क्वेश्चन्स असतील, पण टेंटेटिव्हली अशा प्रकारचे क्वेश्चन्स असण्याची शक्यता आहे. प्रिपरेशनसाठी आपल्याला ह्या परीक्षा ह्या बऱ्याच वर्षातून होत असतात, त्यामुळे स्पेसिफिक पेपर्स अवेलेबल नसतात, परंतु डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क सब्जेक्ट वाईज जे दिलेला सिलॅबस आहे, एक्झामिनेशनचा पॅटर्न जो आहे त्या पद्धतीने आपल्याला एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करणं गरजेचं ठरतं. यासाठी आपल्याला एक महत्त्वाची एक वेबसाईट जी आहे ती exambabu.in ह्या वेबसाईटवर सिलॅबस, एक्झामिनेशन पॅटर्न, नेगेटिव्ह मार्किंग स्कीम याप्रमाणे मॉक टेस्ट दिलेल्या आहेत. या मॉक टेस्ट सॉल्व केल्यामुळे आपला परफॉर्मन्स वाढण्यासाठी निश्चितच मदत होते. exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करा. इथे मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. इथे MPSCच्या ग्रुप B, MPSC